मी मुद्दाम 1.5 तास उशिरा मी बघत होतो. मला किती उशीर झाला तरी कोण कोण थांबतंय कोण कोण सगळे लग्न बुडून जे गेले तर हे थांबले, म्हणजे गेले ते कसे काय गेले, फक्त नंबर जायचं होतं का? मी आता कॅमेऱ्यावर सगळ्यांना घ्यायला सांगितलेलं कोण कोण नका सो गैरहजर मग पण काय आता बरोबर आहे की नाही? आता कोण थांबलेला आहे. सगळीकडे कळतंय कोणाकोणाचं काय म्हणतंय. परत काय मला माहिती. खरं म्हणजे अध्यक्ष सकाळी अहिल्यानगरला होतो, नंतर गोडीला होतो. 3 कार्यक्रम होते मोठे. तिने सांगितले की असं कार्यक्रम करायचा आहे. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना म्हणजे काम पूर्ण ठरलेला आहे. तर सत्कार वगैरे काय काय सत्कार करायचा सगळ्यांना बोलून घ्या. तर उद्या माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे. फार लांब नाही, एअरपोर्टला सगळ्यांना जायचं आहे. त्या ठिकाणी जवळपास 550 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी नवीन स्ट्रीट, नवीन पार्किंगची व्यवस्था वाढवण्याचं काम वगैरे केलं. कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही कामं होणं अतिशय आवश्यक आहे. आणि या 1.5-2 वर्षामध्ये तिप्पट चौपट संख्या प्रवाशांची ठिकाणी वाढलेली. खूप मोठा आवक जावक त्या ठिकाणी विमानाची ही नाशिक या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या ठिकाणी जागा कमी पडते. विमानवरती गिरट्याकरता खाली जागा नसते, पार्किंगला जागा नसते. म्हणून सगळ्या व्यवस्था करणं अनिवार्य आहे. आणि कुंभमेळा असल्यामुळे तर खूपच अनिवार्य आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी उद्या 550 करून अजून तिथं 350 कोटी रुपये स्ट्रीट व्हायला दुसरीकडे 950 कोटी रुपये आपण या ठिकाणी करतो ना. तर उद्या 550 कोटीचा आपण शुभारंभ म्हणजे भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते करणार आहोत. हे म्हटलं चांगला योग आहे. आपण सगळे निवडून आलेला आहात. मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी येत आहेत. मी तर म्हणतो आपण तर मुंबईलाच जाऊ साहेबांना भेटायला. पण मला वाटतं तिथं जायचं, कंट्रोल घ्यावायचा, साहेबांचा वेळ घ्यायचा. त्यापेक्षा उद्या जर आपण सगळे साहेबांना भेटलो एकत्रितपणे थोडा वेळ 5-10 मिनिटांना बांधलं त्यांना द्यायला लागेल. सगळ्यांची डोळे करतील, बोलतीलही. वेळ असेल तर सगळे भेटणार जाऊ त्या ठिकाणी कार्यक्रम सगळे आहोत. पण या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचं आहे. सगळ्यांना जायचं म्हणजे नुसतं आपण जायचं गाडी बसते आपला ड्रायव्हर घरी चालल्यास करता येणार नाही. तर त्या ठिकाणी आपली संख्या थोडी लागणार आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना यासाठी आवडून बोलवलेलं आहे की उद्या आपण किती गाड्या आणू शकतात. आपल्या घरच्या गाड्या आणायच्या आहेत, त्याच्याकडे 1-2-3 घेऊन तेवढ्याच 25-50 लोक आणले तर मोठी संख्या आपल्याकडे होऊन जाईल. एक 2000 संख्या जर आपण इथून नेली तर कार्यक्रमाने प्रगती होईल. महापालिका पहिल्यांदा मुख्यमंत्री मोदी इकडे येत आहे. म्हणून मला वाटतं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून इथे लग्न वगैरे मला उद्या नाही. पण हे सगळं आठवून घ्या, हे सगळं आठवून घ्या. 5 वाजता साहेब येते. 3:30 बरोबर आहे. 3:30 आपण निघालो. आता कोणता राहील सगळी व्यवस्था केलेली बसण्याची वगैरे मंडपातल्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. पण आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी जायचं. 100% जायला पाहिजे सगळे सगळ्यांना. आपण त्या ठिकाणी जे नसतील इथे त्यांनाही सूचना द्या. त्यांना सुद्धा आपल्याला आणायची जबाबदारी आहे. 100% सगळे त्या ठिकाणी आले पाहिजे. आपण जमलं फेटे बांधून साहेबांना भेटून पुन्हा एकदा फेटे बांधून घेऊ. काय बांधले होते आजही पुन्हा सुद्धा पुन्हा बांधून घेऊ. पण एक जेव्हा भगवभाई वाटणं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. साहेबांनी म्हटलं पाहिजे जरा ते थोडंसं आधी निधी ते आपल्याला पाहिजे असेल तर त्यांना खुश करावं लागेल साहेबांना. त्यामुळे आपण सर्वजण त्या ठिकाणी जायचं आहे हे सांगायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मुद्दा त्या ठिकाणी नगरोदीकरण मुंबईला जाणार आणि उद्या सोबत येणार आहोत. म्हटलं पूर्व तयारी झाली पाहिजे. त्यासाठी मुद्दाम नगर पुन्हा इकडे गाडी वळवली आणि आपल्यामध्ये ठेवलेलं आहे. बाकी सत्काराचा कार्यक्रम जो या ठिकाणी आहे
एक आपण मोठा राज्य सत्कार या ठिकाणी मोठा सत्कार 4-5,000 लोक असतील, सगळ्याच इथले सगळे संस्था ज्या आहेत बांधकाम क्षेत्रातल्या, उद्योग क्षेत्रातल्या सगळे NGO असतील, आपण मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी बोलतो. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येतील, मग त्याची इंटरव्ह्यूज करतील, नाशिकच्या बाबतीमध्ये काय कल्पना आहेत, संकल्पना आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी सांगतील. कारण नाशिककरांनी खूप मोठा विश्वास आपल्याला टाकलेला आहे. 72 लोक आपल्याला झालेले आहेत, बाकी गोष्टी सगळे बोललेच करताना मला त्यात जायचं नाही, ते बघू नंतर काय असं नसेल ते. पण बरं झालं, खूप चांगलं झालं की आपल्याला 72 जागा येथे म्हणजे स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. काही गोष्टी झाल्यास त्या सारख्या होत्या, पण झाल्या नाही, काही मुद्दामून झाल्या. आता हा नंतर संशोधनाचा विषय, चर्चेचा विषय तो मी बघू. पण मोठी संख्या आपल्या ठिकाणी नाशिककरांनी मोठा विश्वास पुन्हा टाकलेला आहे. मागच्या वेळेला 66 होते, आता 72 झाले. आणि त्या सगळ्या त्यांच्या विश्वासाला आपण सार्थ ठरलो पाहिजे, पात्र ठरलो पाहिजे, मला असं वाटतंय. आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. काही गोष्टी आपण पुन्हा सगळ्यात संवर्धन बाबतीचा अभ्यास करून घेऊ 4 दिवसामध्ये. त्यावेळेला आपण संक्षिप्त या बाबतीमध्ये बोलू. कारण कुंभमेळा आपल्या समोर आहे. पुन्हा आपण ते सांगतो, कुंभमेळा समोर असल्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी मोठी. हिंगोलीताई जरी महापौर झाल्या तरी आपली जबाबदारी त्यांच्या एवढीच आहे, एवढीच आपली जबाबदारी. कारण कामं एवढे आहेत की आपल्याकडून त्या आवडलेल्या एवढी कामं आहेत शहरामध्ये आहेत. इतकं आपल्याला सगळ्यांना पडावं लागेल, धावावं लागेल सगळ्या प्रशासनाच्या सोबत, त्याच्या खांद्याला खांदा करून पुढे जाऊन त्या ठिकाणी आपली कामं करायची आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या संदर्भामध्ये आपण नंतर काय काय जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या वाटून घेऊ. मग माझ्या भागात नाही, फक्त तिथे भागामध्ये लोक तिकडे आंदोलन करणारे मी कशाला बघू असं करू नका. ही सगळ्यांची जबाबदारी. आणि पंचवटी कोण आहे, आमदार आहेत ते बघतील, पंचवटीचा नगरसेवक कोण आहे ते बघतील, असं करून चालणार नाही. हे सगळे नाशिक शहर, नाशिक जिल्हा, तिथे सगळी आपली जबाबदारी येते, आपली जबाबदारी. कारण सगळं देश म्हणजे आपल्याकडे आता अपेक्षित फक्त की काय करणार आहेत म्हणून. आता कसे करतील, आवाज घालतील, कसे कंट्रोल करतील, क्राऊड मॅनेजमेंट कसे करतील, त्यासाठी सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे या ठिकाणी आहे. पण प्रत्येक कुंभमेळ्यात आतापर्यंत काही ना काही कॅज्युअलिटी होत आहे. आता ही व्यवस्था केल्यावर प्रयत्न सुद्धा किती मोठा आकडा असेल मला सांगता येत नाही. पण रेल्वे स्टेशनवर पण स्टॅम्पेड झालं, तिथे घाटावर सुद्धा आंघोळ करता वेळी स्टॅम्पेड झालं, किती लोकांचे मृत्युमुखी पडले. पण आपल्याकडे गेल्यामुळे काही झालं नाही. एक नशिबाचा भाव होता आपल्या आणि आपण चांगली व्यवस्था केली होती. पण यावेळेला सुद्धा 4-5 पट जास्त गर्दी राहिली. मी पुन्हा सांगतो, 4-5 पट जास्त गर्दी राहील मागच्या वेळेपेक्षा. आता ही कशी कंट्रोल करायची, हे क्राऊड मॅनेजमेंट कसं करायचं, त्यासाठी सगळे नाशिककरांना आपल्या सोबत घेते. आपण आहोत, पण आपल्या सगळ्या प्रभागात तरुण कार्यकर्ते आहेत, NGO आहेत, सगळे मंडळ आहेत, मग गणपती मंडळ असतील, कुठे अजून नवरात्राची मंडळ असतील, सगळ्यांना, सगळे धार्मिक सगळे जे आपल्याकडे खूप मोठे संस्था आहेत त्यांना असेल, सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे. नाहीतर हे असं होणार नाही. त्यामुळे खूप जिद्दीचं काम आपलं आहे, खूप आपली परीक्षा आहे असं म्हणेल. आणि म्हणून आपल्याला त्यासाठी सुद्धा कामाला लागायचं आहे. आपण तिथं वाटाघाटी करू. पण महापालिका म्हणून आता आपल्याकडे जबाबदारी आलेली आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी जशी जी जबाबदारी असेल ती पार पाडायची आहे. तिथं महापौर आहेत आता त्या करतील, आपल्याला काय जाऊ द्या असं करू नका. पायी म्हटल्यावर महिन्याकडे लक्ष मानलं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या गोष्टी कामाला लागावं. आता पुन्हा सांगितलं की आपला जो हा कार्यक्रम आहे सत्काराचा, हा खूप मोठा विषय आहे. हा एवढा छोटा विषय नाही की एवढं छोट्या हॉलमध्ये ठीक आहे, हा आपला घरचा कार्यक्रम. आपण सगळे कार्यकर्ते आहोत, पक्षाचे पाईक आहोत, सगळे पदाधिकारी आहोत, नगरसेवक या ठिकाणी आहेत. पण आपला एक मोठा भव्य कार्यक्रम कुणाही सांगेल की आपण तो नाशिकमध्ये या ठिकाणी घेऊ. त्याची तयारी आपण 5-7-8 दिवसांपासून करू. आणि माननीय मुख्यमंत्री असतील, अजून केंद्रात कोणी दिसेल वरिष्ठ त्यांनाही आपण या ठिकाणी बोलू. शिंदे साहेब पण या ठिकाणी ते आपल्या सोबत आहेत. मला वाटतं खूप चांगला कार्यक्रम कुंभमेळा असल्यामुळे खूप थोडं महत्वाचं आहे. मला असं वाटतं बाकी शहरामध्ये हे कुंभमेळा नाही आहे, पण इथे कुंभमेळा असल्यामुळे असा एक भव्य दिव्य कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. म्हणून त्यावेळेला आपण त्यांचा सगळा नागरिक सत्कार नाशिककरांच्या वतीने त्या ठिकाणी करू. पुन्हा त्यांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. त्याची कामगिरी तर निश्चित चांगली होईल अशी अपेक्षा मला या ठिकाणी आहे. निवड करणार आहे, सभागृह नेता आपल्याला निवड करायचा आहे. त्या पण गोष्टी आहेत सूचना तुम्हाला मिळतील. पण मला वाटतं आता आधी महासभेची वेळ आपल्याला मला माहिती
तारीख ते ठरवा लागेल. काही दिवसाची नोटीस. विशेष 20 दिवसाची विशेष 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 महासभा घ्या. विशेष तरतूद महासभा आहे, तीच कंटिन्यू करावी. क्रमवारी करावी लागेल. तिला काही वेळ काळ आहे का किती दिवसात? 3 दिवस. 3 दिवस. 3 दिवस. दिवसाच्या. पुढे तकूर झाल्यापासून नाही. या दिवशी 3 दिवसाची नोटीस लागल्यापासून हा. संधीच्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे आम्ही सध्या प्रकल्प आहे कुठली काळजी करण्याची गरज नाही. थोडं मागे पुढे झालेली दुसरा कामात आहे. मग माझ्या मनावर झालं माझं काही झालं असं का झालं कुठलं झालं पक्षाची शिस्त सगळ्यांना पाळला. पक्षाची शिस्त एवढे आता झाली तेवढे खूप झाले आतापर्यंत. या 2 महिन्यामध्ये जेवढं झालं मला वाटतं खूप झालं. आता मला अपेक्षा आहे की आता कोणी असं शक्यतो कारवाई करायची वेळ येऊ देऊ नका. मला वाटतं असं शिस्त कोणी तोडलं नाही. कारण आपला पक्ष वेगळ्या आहे पण नाशिककरांनी आपण खूपच नाव आपण वरती नेलेलं आहे सध्या त्या बाबतीमध्ये, शिस्तीच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्रात उच्चांक केला आपण त्या बाबतीमध्ये. म्हणून मला वाटतं की या पुढे अशी चूक आपली आपण होणार नाही याची काळजी घ्या. आणि तर खरंच सांगतो की ठराव शिस्तीमध्ये कारवाई करावी. पण आपली अशी ओळख नाही आहे. आपण पार्टी डिफरंट, आम्ही सगळ्यापेक्षा वेगळी पार्टी आमची आहे. तिची ओळख अशी उजवून लोक म्हणाला ही अशी वेगळी आहे. दररोज टीव्हीवर दररोज मारामाऱ्या, दररोज भांडणी, दररोज बडाफड. हे असं अजिबात होतं कामाने मला असं वाटतं. हे आता झालं निवडणुका सगळ्या झाल्या पण आता मला वाटतं पुढे ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही. त्याची दक्षता काळजी मला वाटतं सगळ्यांनी घ्यावी. सगळ्यांनी वरपासून खासदार सगळ्यांनी त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांसाठी ते पदाधिकारी मोठे मोठे पदाधिकारी सुद्धा ही सूचना आहे. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये सर्वांनी पण मी सांगितली काळजी घ्यावी. एवढं त्या प्रसंगी बोलतो. आणि उद्या 3:30 वाजता इथून मावळामध्ये बसेस येते बाहेर ठेवू. पण 3:30 वाजता सगळ्यांनी या ठिकाणी कार्यालयामध्ये यायचं आहे. आपण विचार आपण करणार आहे तर उद्या इथे चहा पाणी घेऊन आपल्याला 3:30 पोहोचण्याला निघायचं आहे. आपण 4:30 पर्यंत अर्धामध्ये एक 7 वेळा लवकर होईल तर आपल्या होतं का पाणी नाही. आणि म्हणून सगळ्यांना पोहोचायचं आहे. तर आता चिठ्ठीला आपण भेटे म्हणतो इथून भेटे देऊ सांगा मिळाले हो इथे पण खूप लोक होत आहे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण इथून करून अजून 1.5 तास 2 तास बांधून ठेवायचं त्यापेक्षा आपण तिथे